मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकण अरण्य यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे। आणि मी पोचलेलो आहे आपल्या कोकणातल्या गावी आणि पावसाने तुफान हजेरी लावलेली आहे आणि पाऊस एवढा पाहणार ना, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि खूप परिस्थिती बेकार झालेली आहे कोकणाची। म्हणजे एवढा पाऊस लावणीला पण लागत नाही तेवढा पाऊस हा पडतोय। का अचानक मे मध्ये पाऊस, म्हणजे असं मे महिना आपण समजू शकत नाही की जून महिना चालू आहे की जून किंवा जुलै महिना चालू आहे। जुलै आणि जूनमध्ये एवढा पाऊस तुफान पडत असतो। आता खूप पाऊस जोरात आहे आणि सकाळी मी 6:30ला पोचलेलो आहे गावी आणि सकाळ सकाळ पाऊस जोरात आलेला आहे। पाऊस मला जोरात भेटला। मुंबईला पण जोरात सुरुवात केली होती की अलर्ट केलं होतं 2 दिवस पाऊस जोरात असणार आहे असं अलर्ट झालं होतं। आता बघूया कधीपर्यंत पाऊस थांबतोय। तुम्ही कोकणातलं वातावरण पाहू शकता सकाळ सकाळ बघा। हे बघा, ही शेतीची जागा आहे पूर्ण आणि पाऊस बघा किती जोरात आहे आणि सर्व इकडे हे पाहू शकता पाणी झालेलं आहे। शेतं तुंब भरलेली आहेत एकदम मस्तपैकी। आणि हा सकाळचं वातावरण आहे, वाजलेले आहेत 7:30 आणि अजून पाऊस येणार आहे। हे मागं तुम्ही पाहू शकता, ढग बघा किती आलेले आहेत आणि काळोख केलेला आहे पूर्ण। आणि गावातलं माणसं एक बाहेर नाही पडत या पावसातून, कारण हा पाऊसच जसा जोरात आहे तर बाहेर पडून फायदा नाही। कारण तसं सांगितलेलं आहे कोकणामध्ये की वारं वगैरे सुटणार आहे, त्याच्यामुळं माणसं घरीच आहेत। कारण कामाला पण नाही कुठे जाऊ शकत आणि काम पण कुठलं करू शकत नाही, कारण हे वारं जोरात असतं कोकणामध्ये। कारण पहिलं पाहिलेलं आहे, चक्रीवादळ आलेलं त्यावेळी लोकांनी पाहिलं आहे काय परिस्थिती झालेली होती। हे आमच्या गावापासून थोडंसं दूर आहे वातावरण, तुमच्यापर्यंत व्हिडिओ दाखवावं कोकणातला कशा प्रकारे पाऊस पडत आहे। कारण छत्री माझ्याजवळ आहे, पण छत्री पण ह्या वाऱ्यामुळं थांबत नाही। सगळीकडे पाणी झालं आहे आणि आपलं BSNLचं टावर पण उभं झालेलं आहे इथे। आता थोड्याच दिवसांनी आपलं BSNLचं आपल्याला कनेक्शन भेटेल, नंतर मग नेट वगैरे फास्ट आपल्याला मोबाईलचं चालेल, म्हणजे घरातूनच आपल्याला नेट चालू करता येईल आपल्याला मस्तपैकी आणि काही प्रॉब्लेम नाही होणार। आणि आता फिलहाल म्हणजे जिओचं नेटवर्क आमच्याकडे आहे, 4G किंवा 5G येतो। ते आम्हाला बहुतेक शिवर्धनचं नेटवर्क आहे आम्हाला जिओचं। आमच्या पलीकडचं गाव शिवर्धन आहे, तिथून आम्हाला नेटची सुविधा चालू होते जिओची। त्याची खाण बघा किती पाण्याने भरलेली आहे, तुडुंब भरलेले एकदम, म्हणजे 3 फूटचा माणूस बुडेल एवढं भरलेलं आहे। कारण उतरची जागा आहे इथे, खालच्या साईडला पाणी तुम्ही बघता काठाला लागलेलं आहे, काठाळा एकदम। आणि वरती थोडं पाणी अजून भरायचं आहे, कारण साईडने निघून जात आहे पाणी। पहिले इथे चिरे पाडायचे, आता सध्या ते बंद आहे। आता दुसरीकडे चिरे भेटतात आपल्याला, लाल दगड असतं ना ते घर बांधण्यासाठी। कारण आमच्या गावी पूर्ण कातळ जागा आहे, पूर्ण कातळच आहे सर्वीकडे, त्याच्यामुळे आमच्या गावाचं नाव कातलकोणाचं ठेवलं गेलं। 4 साईडला तुम्हाला कातळ दिसणार पूर्ण, म्हणजे लाल दगड असतं ती जागा आहे पूर्ण। आता झाडांना पालवी फुटलेली आहे वेगळी। आता ठीक आहे, फुलं पण झालेली झाडावरती। आता रानभाज्यांची सुरुवात होईल, आता थोड्या दिवसांनी झाली असेल, पण रानभाजी आपल्याला एक दिवस शोधायला जायला लागेल। भारगीची भाजी बघूया कुठे भेटते का आपल्याला। लावणीसारखं पाणी पडलं एकदम, भात लावणी आहे अशा प्रकारे पाऊस पडलेला आहे। माणसांची सर्व कुप्पण वगैरे घालायची तयारी चालू झालेली, कामं सर्व माणसांची कामांची पूर्ण वाट लागलेली आहे आता पावसामुळे। घर आहे इथे, नवीन बांधलेलं आहे प्राण्याने।
पाऊस बघा, पाऊस पण सडकतोय जास्त इकडे. आपल्याला गाव ठिकाणी खूप पाऊस जोरात लागतोय, घरांना पूर्ण पॅक करायला लागतं. तर लवदांचं घर आहे अंकुशदार, आता तिथे भरतदांचं घर, हा संतोषदाचं घर. संतोषदा होता गावी बरेच दिवस, आता रविवारी गेले होते मुंबईला ते सर्व फॅमिली. खूप मजा येते गावाला. आपण कोकण एक स्वर्ग नगरी आहे आपली. तिथे अनिकेतचं घर आहे, कविताबाईचं घर, वैभवचं घर आहे, खाली मोठी मोठी घरं आहेत. आणि सर्व आपली मंडळी कोकणात जी आलेली मंडळी सर्व कामावर रुजू झालेली आहे आता. त्या सर्वांना जास्त सुट्टी नसते, किमान 10 दिवसाची सुट्टी असते. कारण मी आलो होतो गावी, पूजेला आलो होतो मंदिराची, आणि पूजा झाल्यानंतर मी एक दिवस राहिलो ना निघालो. कारण सुट्टीचा प्रॉब्लेम होतं, ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं, त्याच्यामुळं जावं लागलं. आणि मला आता यावं लागलं कारण फॅमिलीला पण घेऊन जायचं मुंबईला, त्याच्यामुळं आता आलो गावी. थोडी शेतीची कामं करूया, पेरणी बिरणी करून निघणार मग मुंबईला. आहे आमचं घर आहे, खूप पाणी गळतं आहे. घर खूप जुनं झालेलं आहे. अजितदादांचे घर आहे ते, अंकित भाऊजींचे घर. टेरेस आहे, टेरेसवर पाणी खूप आहे, वरून पाणी पडतोय सर्व. आमचं घर पण थोडंसं बांधायचं झालं आहे, जुनं झालं आहे. तर बघूया, बांधू घर. घरकुल भेटल्याच बांधूया. मंडळी नाश्ता करायला आपले गावचे घावणे मेथीचे सकाळ सकाळ मस्तपैकी खाऊया. सगळ्या गावचं आयते टेस्टी असतात घावणे, मेथी वगैरे मिक्स असते. आपलं जात्यावरती दळल्यासारखं पीठ आहे. अजूनपर्यंत जात्यावरती दळतात लोक, काही लोक. मस्त बनवतात आईने, मस्त टेस्ट लागत आहे. घावणे आहेत चुलीवरती बनवली आहे, म्हणजे मस्त लागतात. आणि कोरी चाय, त्यामुळे थोडेसे आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण होते. आणि काय बोलतो हे आपली माणसं पण काऊ पण बघताय, माणसात बसल्यात. कुठं आता आहे, कुठं तो हा य सकाळ सकाळ नाश्ता करताय आयतं. आयतं बनवलं ना ते. या हा काय हा थोडं नेटवर्क आहे. किती दिवस सुट्टी आहे? किती? 8 दिवस आहे. मजा येते ना मग. बस झालं. हा मुंबईला नाही ना मजा येत तुला? हा नाही. किती वाजता उठलास? किती वाजता उठलास? आता हां आई तेव्हा उपासनाला उठते तेव्हा. हो काय? आता सर्व मुंबई गेली. कनिष, पंड्या, सार्थक. हो काय? खंड्या, आरो सर्व गेले? नाही आहेत. कोण आहे? आहेत. किती आजनं खूप झालेली आहे तिथे. अवकाळी पाऊस पडल्यामुळं असं झालं. आजनं आहेत ना, आता खाऊ शकत नाही असं झालं आहे. खूप आजनं आलेली. हे करवंदा बघा, करवंदा अजून कच्चीच आहेत. म्हणजे ही निसर्गाची खूप नुकसानी झाली या पावसामुळे. ठीक आहे, आपल्याला जे खायचे म्हणजे आपण खायची जी वस्तू होती, म्हणजे जे कोकणातला रानमेवा, त्यांचे हे अवकाळी पावसाने खूप नुकसान करून टाकले. अजूनपर्यंत बघा, पाऊस अजूनपर्यंत थांबायचं नाव नाही घेत. की खूप सकाळपासून पडतो पाऊस. वाजले आता 1 वाजला आहे, तरी पण पाऊस जोरात आहे.
वरती बघा किती पाणी आहे अजून. आपण आता थेट दुऱ्यावरती जाणार आहेत. तिकडून बघूया नजारा कशा प्रकारे दिसतंय गावाचा. आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे पूर्ण. पाणी बघता तुम्ही पर्याला पाणी बघा किती आलेलं आहे. परे नाले जाम झाले. आता रानभाज्या पण होतील बघा. हे रानभाजी, त्या रानभाजीने सुरुवात होते आता. फुलं येत आहेत. कुंपण बांधायची सुरुवात चालू झालेली आहे इकडे. पण थोडे थोडे कर्दीचे सेवे टाकलेले आहेत, म्हणजे आतमध्ये जनावरांचा त्रास न झाला पाहिजे शेतीसाठी. कारण आता भाजवण झालेली आहे पूर्ण. आणि हे आपला पल आहे पूर्ण बघा, तुडुंब भरला एकदम पल. वरच्या साईडने तुम्ही बघताय बघा, पाणी बघा किती आहे, फुल पाणी आहे. लावणीसारखं पाणी आहे. लावणी शेत लावणी करतात त्या प्रकारे पाणी भरलेलं आहे. आता जे भाजवण केले ना त्याची पण नासाडी झाली पूर्ण पावसामुळे. खूप शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं याच्यामध्ये अवकाळी पावसामुळे. पेरणीला सुरुवात होते 25 तारखेच्या नंतर. इथे तर पावसाने सुरुवात केली आहे. माणसं घरी बसली आहेत खाली. आपण दुऱ्यावरती आलेलो आहेत. टावर केवढा मोठा उभा झाला आहे. BSNLचा टावर आहे, खूप मोठा उभा झाला आहे. एकदा जर चालू झालं तर काय आपल्याला नेटवर्कचं काय टेन्शन नाही येणार आहे. बघूया कधीपर्यंत चालू होतं आहे. टावर तर उभा केला आहे, कनेक्शन अजून चालू नाही केलं, स्टार्ट नाही आलं. हा आमचा रोड पण खूप डेंजर परिस्थिती आहे रोडची. खूप खास खड्डे पडलेले आहेत. आता गव्हर्नमेंटने अप्लाय केलं आहे की लवकरात लवकर हा रोड बनवण्याच्या तयारीमध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं आहे. बघूया कधीपर्यंत पास होतं आहे रोड. कारण इथे सर्व मार्किंग करून गेलेले आहेत पुढे. आणि इकडे बघा काळं कुट्ट ढग, आणि ढगांमध्ये आपले घरं पण नाही दिसत. त्याने आपला समोरच मंदिर आहे. आता पूजेवरती आपल्या मेमध्ये मंदिर दादा केला, पूजा झाली. वरून बघा शेत एक पण खाली दिसत नाही की त्या शेतामध्ये चोंड्यामध्ये पाणी नाही. पूर्ण चोंडे फुल झालेले आहेत पाण्याने. सर्व पाण्याने भरले शेतीची जागा. मस्त आहे की महादेवाचा मंदिर आपला. आणि गेट आपला अक्कलकोट गावाचा गेट आहे. इथून एंट्री होते खाली गावात. ढगाळ वातावरण पूर्ण. पोरं काहीतरी ढोल वगैरे वाजवत आहेत, काहीतरी लहान लहान मुलं आहेत वरती. पावसामुळे गुरांचं पण सर्व पावसातून कुठे जाऊ शकत नाही अशी. त्याच्यामुळे गुरं पण एका साईडला उभी आहेत. त्यांचे पण वांदे झाले पावसामुळे. बाळाला पहिला पण वाड्याजवळ जात आहे. आणि ते पण थंडीने कापडलेत गुरं, गारटलेत गुरं पण. अजूनपर्यंत वातावरण तसंच आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अजून काय पाऊस थांबायचं नाव नाही घेत. अजून पाऊस तसाच पडतोय एकदम मस्तपैकी. आणि पावसामध्ये थोडासा कंटाळा आलेला आहे, कारण पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे म्हटलं कुठली घरची कामं वगैरे कुठलीच झालेली नाही. आणि घरीच आराम चालू होता.
त्याच्यामुळे कुठे जाऊ शकलो नाही बाहेर. आणि आता व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला पाठीमागचा निसर्ग दाखवतो. वातावरण कशा प्रकारे झालेलं आहे गावचा. पार्टिकलचं वातावरण तुम्ही पाहू शकता. किती पाऊस आहे जोरात बघा. अजून काही थांबायचं नाव नाही घेत पाऊस. आणि पूर्ण पाऊस आहे. 6 वाजलेले आहेत. संध्याकाळ झालेली आहे. चहा नाश्ता झालेला आहे आपला. आणि आता दुसरी कामं आहेत थोडीफार करूया. आणि गावचं बघा तसंच पावसाचं वातावरण आहे. अजून अक्षरशः कंटाळा आलेला आहे थोडा. कारण पावसाचे जसे दिवस वाटत आहेत मेमध्ये म्हणजे पावसाचे दिवस वाटायला लागले. जून जुलै महिना असं चालू आहे असं वाटतंय. अशा माणसं पण कंटाळले आहेत आज. चला तर पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. आपली काळजी घ्या. पावसातून कुठे जाऊ नका. आपल्या घरातच राहा आणि काळजी घ्या आपली.